नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ 2025 अंतर्गत नवोदय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव परीक्षा क्रमांक 1 इयत्ता तिसरीची विषय प्रथम भाषा मराठी आणि गणित माध्यम मराठी माध्यमाची जी ही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेची जी उत्तर आहेत ते उत्तरांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आणि 3 साठी सूचना आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्यायाचा योग्य क्रमांक रंगवा। आता हे उतारा व्यवस्थित आपण वाचला असता तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं वरील उताराचे दिवस कोणते होते असे म्हटले आहे। आता पावसाळ्याचे दिवस होते। पहिलंच वाक्य म्हणजे पावसाळा। त्यानंतर पाऊस कोणत्या थेंबासारखा पडत होता। आता पाऊस क्षणातच टपोऱ्या थेंबाचा पाऊस सुरू झाला म्हणजे टपोऱ्या। त्यानंतर लहान मुलाप्रमाणे पावसात कोणता गुण दिसत होता। मुले सुद्धा त्याच्या अवखळपणात सामील होऊन मनसोक्त नाचत होते म्हणजे अवखळपणा हा गुण। त्यानंतर प्रश्न 4 आणि 6 साठी सूचना होती। खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्यायाचा योग्य क्रमांक रंगवा। आता या ठिकाणी ही जी कविता आहे ती आपल्याला काळजीपूर्वक वाचायची होती आणि त्यावर प्रश्नांची उत्तरे लिहायची होती। या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्य सैनिकांना। या कवितेत माता ही उपमा कोणाला दिली आहे त्याचं उत्तर आहे भारतभूमीला। त्यानंतर देश स्वतंत्र करण्यासाठी अमर हुतात्मे कशाचा त्याग केला सुखी संसाराचा त्याग केला। कशाचा त्याग केला तर सुखी संसाराचा। त्यानंतर खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्यायाचा योग्य क्रमांक निवडा। शिरोळमध्ये संचारबंदीबाबत बैठक। आता शिरोळ नगर परिषदेमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत खालीलप्रमाणे कोण उपस्थित नव्हते। कोण उपस्थित नव्हते तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते म्हणजे पर्याय क्रमांक 4 ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 31 मार्च रोजी शिरोळ नगर परिषदेने खालीलपैकी कोणते दुकान चालू ठेवण्यास मुभा दिली तर भाजीपाला किराणा हार्डवेअर एकही नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4। शिरोळ नगर परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन का करण्यात आले होते त्याचं उत्तर आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरता शासनाने सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्याकरता म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 10 आणि 12 साठी सूचना होती। खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्यायाचा योग्य पर्याय निवडा। आता या ठिकाणी ही जी बातमी होती ती काळजीपूर्वक वाचायची होती आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती। आता वरील बातमी कशाशी संबंधित आहे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन म्हणजे पुस्तकाविषयी। आता वरील प्रदर्शन किती दिवस चालणार आहे आता 11 दिवस पर्याय क्रमांक 3। 5 पासून मोजायचं 5 ते 15 मे म्हणजे 5 6 7 8 9 10 11 13 14 आणि 15 म्हणजे 11 दिवस चालले। आपल्याला असं 5 ते 15 लगेच आपण म्हणतो 10 दिवस पण एक दिवस त्याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे 5 पासून जर 15 पर्यंत तुम्ही मोजले तर 11 दिवस भरतात। 6 पासून पुढे मोजले तर 10 दिवस होतील परंतु 5वा दिवस बी धरावा लागणं आहे आपल्याला काय म्हणून 11वा दिवस। वरील प्रदर्शनात पुस्तक खरेदीवर किती टक्के सूट देण्यात आली आहे आता 30% सूट देण्यात येणार आहे म्हणजे 30%। पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। मुंबई पुणे नागपूर हे महाराष्ट्रातील मोठी शहरे आहेत तर महाराष्ट्र नागपूर मुंबई हे सर्व नाम म्हणजे काय एखाद्या निर्जीव सजीव वस्तूंच्या नावाला आपण काय म्हटलंय नाम म्हटलंय म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे नागपूर शहर आहे मुंबई शहर आहे म्हणजे हे सर्व पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहेत। त्यानंतर पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तिने हातात एक पान घेतले तिने नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आपण त्याला काय म्हणतो सर्वनाम म्हणजे तिने हे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा। आता सरळ पुढे मोठा गाय गाय पर्याय क्रमांक 4 हे काय आहे अचूक उत्तर आहे नाम आहे। लावूया झाड वाढवूया करूया याच्यामध्ये झाड हे नाम आहे। कमळ बारीक गंमत आणि जिकडे याच्यामध्ये कमळ नाम आहे। त्यानंतर 18वा प्रश्न आहे हसा छान आंबा बसा याच्यामध्ये देखील आंबा हे नाम आहे म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे। खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। गौरी आजारी पडली आता गौरी ऐवजी आपण काय वापरू शकतो ती आजारी पडली तो आजारी पडली असं म्हणू का नाही तर ती आजारी पडली म्हणजेच 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर राकेश आज शाळेत चालला तो आज शाळेत चालला म्हणजे राकेश ऐवजी कोणतं सर्वनाम वापरू शकतो आपण तो ती वापरू ती आज शाळेत चालला नाही ते आज शाळेत चालला नाही तर तो आज शाळेत चालला म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 21वा प्रश्न आहे राम धावत आहे आता ती धावत आहे नाही तो धावत आहे म्हणजेच 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तो धावत आहे। त्यानंतर सीमाला आनंद झाला
तो आनंद झाला, ती आनंद झाला, तिला आनंद झाला. म्हणजे या ठिकाणी सीमाला ऐवजी आपण तिला हे सर्वनाम त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आता 23 आणि 25 साठी सूचना आहे. पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पहा, नामाऐवजी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. आता वाघ हिंस्र प्राणी आहे. पहा, आता वाघाविषयी विशेष माहिती कोणी सांगितलं? हिंस्र. हिंस्र या शब्दाने म्हणजेच या ठिकाणी 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंस्र. मयूर हुशार मुलगा आहे. पहा, आता मयूरविषयी विशेष माहिती काय सांगितली? तर हुशार मुलगा आहे. कसा मुलगा आहे? हुशार. म्हणून हुशार हे काय झालं? विशेषण. आकाशात काळे काळे ढग असतात. पहा, आता कसे ढग असतात? काळे काळे. म्हणजेच त्या ठिकाणी 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 26वा प्रश्न आहे. खालील संख्या अक्षरात लिहा. 303. पहा, 303 अक्षरामध्ये लिहायची आहे. म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता 404 ही संख्या अंकात लिहा. पहा, आता 404 ही संख्या पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर लिहिलेली आहे अंकात. 552 ही संख्या अंकात लिहा. 552 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये 552. त्यानंतर 4407 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पहा, 4407 पर्याय क्रमांक 2. 8000 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 3 8000. त्यानंतर 549 ही संख्या अक्षरी कशी लिहाल? 549 म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 7 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल? 7 सहस्र पर्याय क्रमांक 3 आहे. पहा, त्यानंतर खालील उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल? पहा, 605 आणि 513 याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 605. म्हणून त्या ठिकाणी 2 मोठे टोकं 605 या संख्येकडे असणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट. त्यानंतर 1050 आणि 948 याच्यापैकी 1050 मोठे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चं चिन्ह येणार आहे. त्यानंतर 35वा 1111 1111 हे दोन्ही संख्या सारख्याच आहे, म्हणून बरोबरचं चिन्ह येणार आहे. म्हणजे 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 36वा प्रश्न आहे. 900 910 890 990 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येणार? पहा, आता उतरत्या क्रमाने लिहिताना अगोदर सगळ्यात मोठी 990 910 900 आणि 890. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आली? 900 ही संख्या आली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इज करेक्ट. त्यानंतर 230 243 235 240 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी येणारी संख्या कोणती? आता चढत जाताना सगळ्यात लहान घ्यायची 230 235 240 आणि 243. म्हणजे शेवटी कोणती संख्या येणार आहे? 243. म्हणजे पर्याय क्रमांक 2 करेक्ट. त्यानंतर 38वा प्रश्न आहे. 444 ते 440 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? आता पहा, उतरत्या क्रमाने सगळ्यात मोठी अगोदर लिहायची 444 443 442 441 आणि 440. आता आपल्याला काय विचारलं आहे? तर मधली संख्या, म्हणजे त्या ठिकाणी 442 ही मधली संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 करेक्ट. त्यानंतर 111 ते 119 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पाचवी संख्या कोणती? पहा, 111 ते 119 चढत जायचं. म्हणजे 111 112 113 114 115 116 117 118 119 असं लिहिल्यानंतर पाचवी संख्या येते 115. त्यानंतर 815 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार करा. पहा, आता 3 अंक मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अगोदर सगळ्यात मोठा अंक, मग त्याच्यापेक्षा छोटा आणि मग त्याच्यापेक्षा छोटा असं घ्यायचं. मग पहा, आता मोठ्यात मोठी संख्या करायची. पहिला सगळ्यात मोठा अंक घेतला 8, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 1 म्हणजे 851 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता 805 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. पहा, आता 3 अंकी संख्या करायला आपल्याला लहानात लहान म्हणल्यावर लहान अंक घ्यावा लागतं. इथं 0 आहे, पण 0 अंक घेता येईल का? तर नाही. म्हणजे त्या 3 अंकी संख्या होणार नाही, 2च अंकी संख्या होईल. पहा, 3 अंकी संख्या घेताना सुरुवातीला शून्यापासून न करता काय करायचं आहे आपल्याला, की शून्यापेक्षा मोठा असणारा अंक पाहायचा आहे आपल्याला, शून्यापेक्षा मोठा. पहा, आता शून्यापेक्षा इथं 5 मोठं आहेत, बरोबर 8 आहेत, पण ते 8 घ्यायचे नाही. अगोदर शून्यापेक्षा लगतचा मोठा अंक घ्यायचा, म्हणजे 5 घेतला, नंतर 0 घ्यायचा आणि नंतर मोठा अंक घ्यायचा सगळ्यात. म्हणजे पहा, 508 म्हणजे 508 ही 3 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आता 7 शतक आणि 7 दशक, 7 शतक 700 आणि 7 दशक 70 यांची बेरीज आपल्याला काय विचारली होती, म्हणजे किती येते? 770. म्हणजेच 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 43वा प्रश्न आहे. पहा, 3 शतक 1 एकक आणि 5 दशक. पहा, 3 शतक 300 1 एकक 1 आणि 5 दशक 50 म्हणजे यांची जर बेरीज केली तर 351. म्हणजे 43व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 351. त्यानंतर 44वा प्रश्न होता. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती? पहा, आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999
आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99. याच्यात फरक जर विचारला वजाबाकी करायची म्हणजे उत्तर येतं 900. म्हणजेच या ठिकाणी 44व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. आता 4, 8, 2 या अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आता पहा, मोठ्यात मोठी समसंख्या कशाला म्हणायचं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. आता या ठिकाणी मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची. प्रथम 8 अंक घेतला, नंतर 4 आणि नंतर 2 म्हणजे 842 काय झाली? 842 ही मोठ्यात मोठी समसंख्या झाली. 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती? तर 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे 999. कोणत्याही विषम संख्येत 2 मिळवल्यास ती संख्या मिळते. पहा, आता 3 ही विषम संख्या आहे, त्याच्यात 2 मिळवले 5 आली म्हणजे ती विषम संख्या आहे. 5 विषम संख्या त्याच्यात 2 मिळवले 7 आली. 7 विषम संख्या त्याच्यात 2 मिळवले 9 आली. विषम संख्या म्हणजे विषम संख्याच होते. 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषम संख्याच होते. त्यानंतर 576 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? पहा, आता 5 ची किंमत 500, 7 ची किंमत 70 आणि 6 ची किंमत 6. म्हणजेच या ठिकाणी 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 49वा प्रश्न आहे 268 त्यानंतर 79, 570 आणि 491 आणि 362 या संख्येमध्ये एकूण किती समसंख्या आहेत? पहा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. पहा, इथं 8 आहे म्हणजे ती समसंख्या आहे, इथं 0 आहे ती समसंख्या आहे, इथं 2 आहे ती समसंख्या म्हणजे 3 समसंख्या आहेत 268, 570 आणि 362. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी 49व्या प्रश्नाचं उत्तर होणार होतं पर्याय क्रमांक 2. तर आता पुढील संख्याच्या लगतची अगोदरची व लगतची नंतरची संख्या लिहा. आता 149च्या अगोदरची लगतची संख्या 148 आणि लगतची नंतरची संख्या 150. म्हणजेच या ठिकाणी 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील संख्याच्या पुढची लगतची संख्या लिहा. आता पुढची 908, 909. त्यानंतर पुढील दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत काय आहे? तर 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40 आहे. 88च्या पुढील तिसरी विषम संख्या. पहा, आता 88च्या पुढची पहा, पहिली आहे 89, त्यानंतर 91 आणि नंतर 93. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजे 88च्या पुढची तिसरी विषम संख्या 93. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातील समसंख्या ओळखा. पहा, समसंख्या मी सांगितलं जर संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर मग आता इथं पहा 82 एकक स्थानी काय 2 अंक आहे. 404 एकक स्थानी कोणता अंक आहे? 4 अंक आहे. त्यानंतर 56 814 एकक स्थानी 4 अंक आहे आणि 57चं काय आहे? पर्याय क्रमांक 2 एकक स्थानी 0 अंक आहे. म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 0, 4, 6, 8 हे अंक असतात त्या समसंख्या असतात. पहा, त्यानंतर 58वा प्रश्न आहे 885 अधिक 335 यांची बेरीज केली तर उत्तर किती येईल? पहा, 885 अधिक 335 5 5 10 0 हातचा 1 8 आणि 3 11 आणि 1 12 2 हातचा 1 8 आणि 3 11 आणि 1 12 म्हणजे 1220 म्हणजे 1220. त्यानंतर अजयकडे 725 रुपये व विजयकडे 145 रुपये आहेत तर दोघांकडे मिळून किती रुपये आहेत? पहा, 725 अधिक 145 5 5 10 0 हातचा 1 4 5 6 आणि 1 7 7 आणि 1 8 म्हणजे 870. आता 325 अधिक 550 325 म्हणजे 325 आणि 550 म्हणजे 475. पहा, हे महत्त्वाचं आहे. 325 म्हणजे किती? 325 आणि 550 म्हणजे 475 यांची बेरीज केली किती आली? 800. म्हणजे 60व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 800 वजा 125. पहा, 800 मधून 125 वजा केले किती आले? 675 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एका टेकडीवर 230 गुलमोहराच्या 375 कडुनिंबाच्या व 160 सागाची झाडे लावली तर टेकडीवर एकूण किती झाडे लावली? पहा, आता 230 375 160 यांची बेरीज केली उत्तर आलं 765. त्यानंतर 447 अधिक 12 अधिक 8 यांची बेरीज केली असता उत्तर किती येईल? पहा, 447 12 अधिक 8 यांची बेरीज केली उत्तर आलं 467. पहा, एकक खाली एककचा अंक मांडायचा, दशक खाली दशकचा अंक मांडायचा. त्यानंतर 37 32 आणि 34 या संख्येची बेरीज 100पेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? पहा, आता 34 32 आणि 34 यांची बेरीज केली 37 32 आणि 34 किती आले? 103 म्हणजेच 3 ने जास्त. म्हणजे 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 ने जास्त. 125 मध्ये किती मिळवले की 200 येतील? आता 125 म्हणजे 125 125 मध्ये किती मिळवले तर 200 येतील? तर 75 मिळवले तर किती येतील? 200 येतील. म्हणजेच 65व्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 75. त्यानंतर मयूरजवळ 550 रुपये होते त्यापैकी 500 रुपये खर्च झाले तर त्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? पहा, आता 550 पैकी 500 रुपये खर्च केले वजाबाकी केली तर किती उत्तर येते? 50 रुपये शिल्लक राहिले.
त्यानंतर 8,000 वजा 299 किती? पहा 8,000 वजा 299 या ठिकाणी आपण वजाबाकी करून दाखवली. 7,701 ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलंय म्हणजे 67व्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी 1 लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 1,000 वजा 1 1,000 वजा 1 किती येतं? 999. त्यानंतर 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 444 वजा 44 किती? पहा 444 वजा 44 केलं उत्तर आलं 400 म्हणजेच या ठिकाणी 69व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 2,500 मधून 1,200 रुपये खर्च केले तर किती रुपये शिल्लक राहतील? 2,500 म्हणजे 1,750 त्याच्यातून 1,200 रुपये म्हणजे 125 रुपये खर्च केले तर 1,625 रुपये राहतात म्हणजे 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर सोपानकडे 1,500 रुपये आहेत त्याने 1,250 रुपयाची पुस्तके खरेदी केली तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? पहा आता 1,500 रुपये होते 1,250 रुपये खर्च केले मग उत्तर येते पहा 250 रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर 72वा प्रश्न आहे 9,504 वजा 856 बरोबर किती? आता 9,504 वजा 856 उत्तर येते पहा 8,648 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर लिहिले त्यांचं उत्तर अचूक आहे 8,648. 901 वजा 900 किती? पहा 901 मधून 900 वजा केले तर उत्तर येते 1 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. आता 1,500 मधून 150 रुपये खर्च केले तर किती रुपये शिल्लक राहतील? पहा 1,500 मधून 150 रुपये खर्च केले तर उत्तर येते पहा 1,350 रुपये शिल्लक राहतील. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 75वा 5,000 वजा 3,000 बरोबर किती? पहा 5,000 वजा 3,000 केलं 2,000 उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने मिशन आरंभची इयत्ता 3रीची जो पहिला पेपर झाला मराठी आणि गणित या विषयाचा याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.